हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की याच्यामध्ये असणार आहेत एव्हरी सिंगल डिटेल्स. काय तयारी चालली? परदेशात जाताना स्वदेशी खाणं घेऊन जायची तयारी. आईच्या हातचे लाडू, हे आहे डिंक. आई आता ड्रायफ्रुट्स भाजतीये, मस्त ड्रायफ्रुट्स डिंकाचे लाडू घेऊन जाणार आम्ही तिकडं. आम्हाला तिकडचं खाणं आवडेल नाही आवडेल माहित नाही ना, म्हणून कमी पडतात. वा वा. कशासाठी करताय लाडू? व्हिएतनामाला नेण्यासाठी. व्हिएतनामाला? हा, तिकडं काय मिळत नाही माहिती. हे काय कुणाला? तुला खायला? आहा, लाडू बघा, लाडू. काय हातामध्ये? डॉलर. पुढून असे दिसतात, मागून असे दिसतात. पहिल्यांदाच डॉलर हातात घेतले. आपल्या इंडियन INR पेक्षा हे खूप पातळ आहे, खूपच जास्त कागद पातळ आहे, क्वालिटी नाही आहे. तिकडे आपल्याला डॉग लागतात, पण इथून आपल्या रुपीज पासून डॉग म्हणजे लवकर मिळत नाही, आणि मिळालं इन केस तरी पण खूप एक्सपेन्सिव्ह जातं. म्हणून आपण इथून डॉलर घेऊन जाणार आहे आणि तिथे डॉलर मधून डॉग मध्ये कन्वर्ट करणार आहे. तर हे आहेत जवळपास 53,000 रुपीज. आणि मी असं रिसर्च मध्ये केला, त्याच्यामध्ये कळालं की तुम्ही जास्तीत जास्त मोठी डॉलरची अमाऊंट, म्हणजे तुम्ही $10 $50 असे घेऊ नका. तुम्ही $100 आहे ना तेच घ्या, कारण की त्याचीच तुम्हाला चांगली एक्सचेंज मिळेल. आणि 10 छोटी ठेवली आहे असंच असावी म्हणून, बाकी सगळे 100चे घेतात. बघूया आपल्याला की हे कन्वर्ट करून आपल्याला किती डॉग मिळतात. तर हे डॉलर आम्ही घेतलेले आहेत मेक माय ट्रिप वरून. आम्ही आमची पूर्ण जर्नी मेक माय ट्रिप वरूनच बुक केली आहे, म्हणून विचार केला की आता त्याच्यावरूनच आम्ही डॉलर पण बुक करूया. तर तिथं ऑप्शन आहे तुम्हाला करन्सी एक्सचेंज म्हणून. तिथे गेला की तुम्हाला जस्ट आपलं आपण कळत जाईल स्टेप वाईज. इथं मी तुम्हाला दाखवते तसं स्टेप्स की तुम्हाला सिलेक्ट करायचंय तुम्हाला किती डॉलर, पहिला तुम्हाला कोणती करन्सी हवी आहे, किती हवी आहे, त्याच्यानंतर ते INR मध्ये बरोबर कन्वर्ट करतात. थोडेसे टॅक्सेस लागतात, एकदम कमी, मला वाटतं 250 350 रुपये काहीतरी टॅक्सेस लागतात. आणि म्हणजे 24 तासाच्या आत तुमच्या दारात येऊन ते तुम्हाला देऊन जातात. त्यामुळे तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये. उन्हात तानात रिक्षाचा खर्च, कॅबचा खर्च, पेट्रोलचा खर्च कशाचाच नाहीये. त्यामुळे 250 रुपये टॅक्स पण वर्थ आहे. आणि त्यासाठी तुम्हाला तुमचं एअर तिकीट आणि विजा, म्हणजे तुम्ही दोघं जाणार असाल तरी एकट्याचं दिलं तरी चालतंय, पण तुम्ही कधी जाणार आहे, कधी येणार आहे किंवा कधी निघणार आहे मेन म्हणजे, आणि तुमचा विजा हे नक्की द्यावं लागतं. तसं तर आम्ही व्हिएतनामला चाललोय, तर डॉगच घ्यायची गरज आहे असं काही नाहीये, कारण की US डॉलर सगळीकडे चालतं आणि याची तुम्हाला एक्सचेंज खूप चांगली मिळते असं मला कळालं, म्हणून आम्ही US डॉलरच घेऊन चाललो. तर फायनली 1 दिवस राहिलाय आणि अख्खा बॅग भरायला घेतली आहे. ह्या मॅगीच्या नादात काहीच सुचत नव्हतं. तर सगळ्यात पहिला तर ह्या छोट्या छोट्या बॉटल्स घेतल्या. आता एवढी मोठी शॅम्पूची बॉटल 7-8 दिवसांसाठी तर काही गरजेचं नाहीये, म्हणून अशी छोटीशी बॉटल घेतली. आता 7-8 दिवसामध्ये आपण किती वेळा, 2 वेळा नहाणार, त्यामुळं याच्यामध्ये मी काढेन एक छोटीशी बॉटल. त्याच्यानंतर कंडिशनर साठी एक, त्याच्यानंतर तिकडे आता तेल मिळेल की नाही मिळेल त्यामुळे तेल पण असं छोट्या बॉटल्स मध्ये मी सगळे घेणार आहे. बॉटल्सची लिंक मी देते खाली व्हिडिओच्या. त्याच्यानंतर मी घेतेय साडी. व्हिएतनामला जायला साडी कशाला, व्हिडिओ बघा पूर्ण मग कळेलच. आता मेकअपचं काय काय घेतलं. मेकअपचं खूप सारा पसारा, ब्लशर, लिपस्टिक, आयलाइनर, मस्कारा, काजळ पण काही सुद्धा नाही. तर मेकअप मध्ये मी घेतलेला आहे फक्त लॅक्मेची 925 CC क्रीम. ती मला ऍडव्हर्टायझिंग अजिबात नाहीये, ती मला खूप आवडते, म्हणून फक्त मेकअप साठी मी हे आणि हे बस. पूर्ण ट्रिप 10 दिवस मी याच्यावरती असणार आहे. आणि हा पेन मला माझ्या नवऱ्याने गिफ्ट दिलाय. याच्यामध्ये आहे लिप लायनर आणि लिपस्टिक पण, त्याच्यानंतर आहे काजळ पण, त्याच्यानंतर आहे आयलायनर पण, हे सगळं आहे. याच्यामध्ये 4 असे पेन आहे. सो हे आणि हे बस, एवढंच घेतलंय मेकअपचं. एवढाच आहे माझा फुल मेकअप किट. फेस वॉश, कुठला फेस वॉश आहे
फेस वॉश, सनस्क्रीन, सीसी क्रीम आणि काजळ आणि लिपस्टिक, ऑल इन वन पेन्सिल. हॅव अ लुक. प्लस माझा फेवरेट बॉक्स, याच्यामध्ये सगळं बसतं. जसं की याच्यामध्ये मी घेतलेला आहे परफ्यूम. कधी बाहेर गेलं आणि तुम्हाला वाटलं की आता इथं हँड वॉश करायचा आहे किंवा फेस वॉश करायचा आहे, पण फेस वॉश कॅरी नाही केला, तर हा पेपर सोप आहे, ज्याने हात पण साफ करू शकता, फेस पण साफ करू शकता. त्याच्यानंतर मी घेतलेले आहे क्लचर्स, नाही आपल्या बायकांना किती लागतात. त्याच्यानंतर वेगवेगळ्या टाईपच्या पिना घेतलेल्या आहेत. टिकटॅक, टिकटॉक, किटकॅट पिन, सेफ्टी पिन, साधी पिन. त्याच्यानंतर थोडेसे ट्रॅडिशनल ज्वेलरी, त्याच्यानंतर थोडीशी वेस्टर्न ज्वेलरी. असं हा माझा किट तयार केलेला आहे आणि हे सगळं मस्त एकामध्येच बसतात. याची पण लिंक मी खाली देते. प्लस घेतलेलं आहे थोडस तिकडे गेलं, सपोज काही हेअरस्टाईल वगैरे केले तर छोटे छोटे बोज, क्लचर्स घेतलेले आहेत. तर सध्या पॅकिंग सुरू आहे आणि मी मेन म्हणजे फक्त 4 कपडे घेऊन चालले, फक्त 4. तर या बॅगेमध्ये माझे आणि संदीपचे दोघांचे कपडे बसणार आहे. हा मी एकच बॅग घेऊन चाललोय. गेस का? कारण की तिकडे गेल्यानंतर आपण शॉपिंग करणार, मग ती शॉपिंग आता तिकडचे कपडे कुठे घालायचे म्हणून अजून एका ट्रिपला जावं लागणार, म्हणून तिकडे शॉपिंग करणार आणि ते कपडे तिकडेच घालणार. आईकडे चांगले आहे. गेस माझ्या हातात काय आहे? छोट्या छोट्या लिपस्टिक्स. कॅरी करायला पण छान आहे, बाहेर गेलं तर पॉकेट मधून लगेच काढायचं. आणि रोज वेगळे वेगळे कलर्स. सो या पण घेतली. छोटासा डब्बा आमच्या यात्रेतून घेतलाय डब्बा मी 20 रुपयाला. कोणाला लिंक पाहिजे असेल तर माझ्या गावी या नक्की. जत आता सगळ्यांनाच माहिती आहे की प्लेन मध्ये सामानाचं लिमिट असतं, त्याला आम्ही दोघांचं एकच बॅग घेऊन चाललोय. सगळं बसायला पण पाहिजे. आपण कपडे कसे पण बघतो किंवा कसेही कितीही नीट ठेवण्याचे भरपूर त्याच्यामध्ये एअर असते, त्यामुळं ती खूप जागा लागते. म्हणून आम्ही एक मस्त सोल्युशन काढलं त्याच्यासाठी. आहेत बॅग, याच्यामध्ये आपण सामान ठेवू शकतो. या आहेत बॅग, याच्यामध्ये सपोज हे सामान जातील. हे तर आता हे आहे सामान माझं. आहे पंप. हे करायचं ओपन, त्यामध्ये ठेवायचा पंप. मस्त. मॅजिक. याची पण लिंक देते. तू 4 कपडे बोलली होती ना? 4 नाही, 4 दिवसाचे. बाकीचे 4 दिवसांचे तिथे घेणार. मग आता नाईट लुक, मॉर्निंग लुक, एअरपोर्ट लुक काय करू मला कळत नाही. चालला मॅगी चलता म्हटल्यानंतर मॅगी एन्जॉय करणार आहे बाबा मस्त. किती डेज टू गो. संपलं काय उठलं. फोन करा बाबा मला. मला मिश्कर नाही पिलं. आहे आपल्याकडे मांजर आहे की. किती खुश. बाप रे बाप. सकाळीच मॅगी निघाला जतसाठी आणि आमची तयारी चालू झाली आता पॅकिंगची. लास्ट मिनिट पॅकिंग असते आपल्या सगळ्या मेल्सची. इने त्याची बॅग वगैरे सगळं प्रॉपर ऑर्गनाईज करून ठेवलं होतं, पण आपलं काम तसं नसतं. आपला विषय एकदम गंभीर असतो. हे बघा, हे आत्ता काढलेले कपडे आहे की कोणत्या दिवशी काय घालायचं हे तिच्याकडूनच शिकलो मी, म्हणून आता कपडे असे मॅनेज केले प्रॉपर. आईच्या गावात एवढे कपडे दोघांचे झाले. पण
हे एवढा हातभर जागा उरली आहे आणि आमचे लिटरली 9 दिवसाचे कपडे पॅक करून झाले थँक्स टू दिस पंप. सकाळी निघायचं आहे 3 वाजता मुंबईसाठी. वाजले 11 आणि काय करताय आपण? डेटा डिलीट. जागा नको का तिकडे शूट करायला. वा वा वा. मॅडमची बॅग कपड्यांनी भरली आणि मोबाईल एकदम रिकामा. हा हा वा वा. गुड मॉर्निंग. झाली आहे पहाट. आम्ही निघालो मुंबईसाठी. किती वाजले आता? 3:30. लवकरच. 2:30 लावला होता त्याच्यात. आम्ही झोपलो उशीर उठलो आणि सामान इतकंच आहे, फक्त एक बॅग. याच्यापेक्षा 10 पट सामान माझ्या माहेरी जाताना. बरोबर 3:45 वाजलेले आहेत आणि आता आमचं स्टार्टर लागत आहे. गणपती बाप्पा मोरया. तर आता पोहोचलोय आम्ही माझ्या दीदीच्या घरी. आता 2 दिवस इथं मस्त स्टे करणार आहे आणि मग निघणार आहे. आणि हे आहे स्वागत आमचं मटन. मस्त. हा हा हा. एवढ्यासाठी चाललंय मी मुंबईला. हो. मी माझ्या वाढपी बघा किती हँडसम आहे. मुंबईला जायची मजा म्हणजे शॉपिंग. आता आम्ही चाललोय शॉपिंगला. धक्काबुक्कीचं जीवन. मुंबई इज नॉट फॉर बिगिनर. तो गाइस हम बोरीवली उतर गए और हमारे जो पुणे वाले थे उनकी पूरे हवा पानी सब निकल गया है. अजून शॉपिंग चालू है. गाइस आप देख सकते हो हम यहाँ पे शेवपुरी लेके आए हैं हमारी टीम के लिए. मसाला पापड़. बिछड़ के तुमसे ये दिल कहीं लगेगा नहीं. वाह 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 वाह. लगेगा लगने लगा है. हाँ. लगेगा लगने लगा है लेकिन लगेगा नहीं. वाह वाह. गुड मॉर्निंग. डे 2 इन मुंबई. सकाळी उठल्या आम्ही बसलो लॅपटॉप घेऊन. आम्ही ऑनलाईन चेक इन केलं आमच्या फ्लाईटचं तिकीटचं आणि आता आम्ही फूड सिलेक्ट करतोय. आणि फ्लाईटमधलं फूड आहे तरी पण आम्ही लिटरली अर्धा तास झालं कोणतं फूड खायचं, सी फूड खायचं, नॉनव्हेज खायचं, व्हेज खायचं. खूप सारे ऑप्शन्स आहेत. फ्रूट प्लेट आहे तर बघतोय आम्ही की कोणतं फूड घ्यायचं. त्याच्यानंतर त्या डिंकाचे लाडू नव्हते म्हणून डिंकाचे लाडू घरातून घेऊन आलोय. इथे आम्ही चेक करतोय आमचं फॉरेक्स कार्ड ऍक्टिवेट झालंय की नहीं. तो गाइस आप देख सकते हैं कि हमारे जीजू हमारी कितनी खातिरदारी कर रहे हैं. हम मना कर रहे थे फिर भी उन्होंने बाहर से खाना मंगाया है. ऐसा कुछ नहीं है. मैं सोच रहा था कि इनको सिर्फ पोहा खिलाऊं पर नहीं, इन्होंने हमको जबरदस्ती डिमांड किया है कि ढोकला लेके आओ, समोसा लेके आओ. टाइम होता. म्हटलं चला बायकांना घरी सोडून आम्ही 2 जण आलो डिकॅथलॉन मध्ये. त्याच्यानंतर आधीच बुक केलं होतं मूवी. म्हटलं चला खूप दिवस झाले. रिव्ह्यूज खूप मस्त ऐकतोय. केसरी पार्ट 2 चे. बघा मूवी कसा आहे आता. ही संदीपच्या अंगावरचा मळ आहे. टेस्ट करते. अरे माझ्या हातात काढलं तरी पण तेवढीच. गुड मॉर्निंग. डे 3 आणि आज आम्ही निघणार आहे. तर सकाळी उठल्या मी वेब चेकिंग करते. म्हणजे आपण इथे सीट सिलेक्ट करू शकतोय आपल्याला हवी ती. ते पण फ्रीमध्ये 24 तासाच्या आत. म्हणजे जेव्हा फ्लाईट असते त्याच्या 24 तास आधीच तुम्ही ते करू शकता, नाही तर तुम्हाला ते पैसे लागतात. मग आता सकाळी उठून मी सीट सिलेक्ट केलेल्या आहेत. ही चालली फायनल पॅकिंग आमची. आज संध्याकाळी निघायचं मुंबई एअरपोर्टसाठी. आणि हे माझं छोटंसं बॅकपॅक. 2च गॅजेट्स कॅरी करतोय आम्ही. एक आहे छोटासा ट्रायपॉड आणि एक हँडस्टिक. आता आमची फ्लाईट आहे आणि आम्ही निघणार आहे. तेवढ्यात या साहेबांनी पराक्रम करून घेतलेला आहे. दरवाजात बोट अडकून घेतलाय. सो आता मी एकटीच जातीये. येत नाहीस ना. संदीप राहू दे आपण मुंबई फिरा तुम्ही मुंबई. सो ऑल सेट फॉर व्हिएतनाम. आता आम्ही निघतोय एअरपोर्ट कडे. लाजतोय.
तुटलेलं बोट घेऊन निघालो आता एअरपोर्ट साठी. क्या बात है यार, काय एअरपोर्ट आहे. आईच्या गावातलं डेंजर वार आहे. बॅगेज ड्रॉप करायला ऍक्च्युली थोडा टाइम आहे, तर म्हटलं थोडेसे रील्स वगैरे बनवून आहे का नाही. आलो कशाला इथं, रील्स बनवायला आलो. फिरणं चालूच राहतं. 1 2 3 गो. 1 2 3 गो. आम्ही आता बॅग ड्रॉप करायला चाललोय. इथं मनी एक्सचेंज आहे, पण आम्ही इथे करणार नाहीये. तर पहिल्यांदा पासपोर्टवरती विजा लागलेला आहे आणि आता आमचं इमिग्रेशन पण झालेलं आहे. आता आम्ही एन्जॉय करणार हा सीन. लास्ट मिनिटला कशी फसगत होते बघा. बॅगमध्ये सगळं सामान आणलं पण त्याला लॉकच नाही केला, आणि बॅग घेतल्यापासून मॅडमने लॉकच नाही केला आतापर्यंत. तर आम्ही ट्राय करतो याला लॉक करायचा. हा व्हिएतनाम एअरलाईन्सचा काउंटर, इथे आम्ही बॅग डंप करणार आहोत आता. फायनली तर भेटलेलं आहे. सीट तर सकाळीच उठून सिलेक्ट केल्या होत्या. आता आम्ही चाललोय सिक्युरिटी चेक. लय कडक सिक्युरिटी बाबा. आता झालंय सिक्युरिटी चेक. आता आम्ही चाललोय इमिग्रेशनला. नावं तर काय नुसतं वर्ड माहिती, तर अर्थ माहित नाही काय. बघा बस स्टँडवर किती मोठी लाईन लागली आहे. फलाट क्रमांक 3 वर आमची बस येणार आहे. ताई कुठे चालल्या? कोल्हापूरला, सांगलीला, बुद्रुक. सो आमचं इमिग्रेशन जस्ट झालेलं आहे. सगळी फॉर्मॅलिटी संपली. आता फिरायचं, एक्सप्लोअर करायच्या गोष्टी आणि फक्त रील्स आणि टाइमपास करायचं. वाव यार, काय हे किती छान स्ट्रक्चर्स आहे इथं. हर ट्रिप में कुछ ना कुछ भसड़ होती है. आता इथं आलो तेव्हा कळालं की माझा जो क्रेडिट कार्ड आहे त्याला लॉन्च ॲक्सेसची क्रायटेरिया मी मीट नाही करत आहे. हा न्यू कार्ड घेतला होता, पण त्याची क्रायटेरिया होता की क्वार्टरली 1 लाख काहीतरी यूज करायचं होतं. तर न्यू कार्ड होतं म्हणून मी माझ्या ओल्ड कार्डमधूनच सगळे एक्सपेन्स करत होतो. तर मला ॲक्सेस भेटला नाही. आता हर्षा गेली, तिथं मला 2-3 वेळा कॉल येऊन गेला. ती लिटरली खूप गिल्टी फील करते की मी बाहेर आहे, ती आतमध्ये. ठीक आहे ना, कधीतरी प्लस मायनस होत राहतं, चलतं राहतं आहे. मज्जा आहे ना. मंत्री करेल खायला इथं कोणाचा. कोल्ड्रिंकचे रेट्स आहे ना ऑलमोस्ट सेमच आहे मला वाटतं बाहेर जसे आहे तेवढे. तर मी जस्ट एक रेडबुल घेतली आहे 190 रुपीज. मला माहीत नाही बाहेर किती रेट आहे त्याचा, पण कोकची केन्स वगैरे जे आहे ते 40 रुपीज अशी काहीतरी आहे. मला वाटतं बाहेरचा रेट आहे ना तो सेमच आहे इथं. आता मॅडम आलेल्या आहे लॉन्चमधून बाहेर. सांगा. आणि मी त्याच्यासाठी कॉफी घेऊन आलेली आहे आणि चोरून खायला पण घेऊन आले थोडंसं. कसं आणलं? बॅगेत घालून. हे हे पण ठीक आहे. ओ कुछ तो अलग आहे. लॉन्च एक्सेस मधून मी माझ्या नवऱ्यासाठी कॉफी घेऊन आले बाहेर. एक हे घेऊन आल्याचं नाव माहित नाही मला. आणि हे आणि बॅगेमध्ये हे बघा खायला भरपूर काय काय घेऊन आलेले आहे. आणखी बायको पाहिजे. ती बघ काय जुगाड करते आता. ह्या पोरी यांना तिच्या ओळखीच्या पण नाही आहे. ह्या ही त्यांचं शूट करते. त्यांचं शूट करते कारण की आम्ही ट्रायपॉड आमच्या मोठ्या बॅगमध्ये ठेवलं, बॅग झाली पॅक. आमच्याकडे ट्रायपॉड नाही आहे. ह्या पोरी आमचं शूट करायला हेल्प करतील ह्या उद्देशाने ती हर्ष त्यांचं शूट करते. बघू आता पोरी हेल्प करतात का नाही. मत जा रुक जा. वाव क्या बात है. हा एअरपोर्ट वरती पण काम करतोय बहुतेक, व्हिडिओ एडिटिंग. ऑफलाईन गेम पण नाही चालत आहे. हा ड्रॅगन वाला डायनोसॉर वाला है. पैसे कमी भरले वाटतं तुम्ही. हा उड्याने मारत आहे. तू मार उड्या. तर आम्ही वेट करतोय आता
आमचा प्लेनचा. पलट. हो बसलो बाबा सीटवर. आता किती वेळ लागतील माहित नाही. हे कंडक्टर आले नाही अजून. ड्रायव्हरचा पण पत्ता नाही. तंबाखू मळत बसले असतील है ना. ब्लँकेट ते घरी घेऊन जाऊ शकता का? नाही लय घाण शिवी दिली. मी विचारलं मला त्याने आता वेट टिश्यूज दिलेले आहेत. फुकट आहेत म्हणून मी 3 घेतल्यात. दोन्ही साईडने वाचायचे. आमचं जेवण आलेलं आहे. मस्त वाईन घेत आहे पोरगा. माय ज्यूस. तर हे आहे संदीपचं सात्विक फूड आणि हे आहे माझं असात्विक फूड. एक काम कर, झोपले झोपट ये ना. तर हे आहे वॉशरूम लाईट बदलत. खूपच कॉम्पॅक्ट आहे. तू काय ऑर्डर केलं? कॉफी. कॉफी तू तर कॉफी पित नाही ना, चहा पिते. कॉफी वाला बघ ना. अरे का कॉफी शुगर. मला वाटलं पहिला काळी कॉफी देते ना. किती दूध एवढं मित्र मी सांडतोय. झाली कॉफी रेडी. कॉफी पिते पिते व्हिएतनाम पोहोचते. पाणी ते हवंच त्या चिकण्याला ज्याला बघून तू कॉफी घेतली. त्यानं पाजलं असतं तर पिले. झोप खाल्लो आता. कॉफी पण पिली. आता मस्त झोप लागली पाहिजे. आता भेटूया डायरेक्ट हनई हांगणी. हे वाचलं नाही. That day and toying from key dancing. Good night. पहाटेचे वाजले 3 वाजून काहीतरी 57 मिनिट आणि उजेड बघा वरती.